नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी सेवा चॅनलमध्ये. चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल. आता या चॅनलवर मी जे मोटिवेशनल व्हिडिओज टाकत आहे ते तुमच्या खूप फायद्याचे आहे. श्री स्वामी समर्थ. श्री शंकर महाराज नमो नमः. सध्या देव तुला सांगत आहे, माझ्या प्रिय बाळा, मी दुसऱ्यांसारखा दुःख देणारा देव नाही. तू जे शोधत आहेस, तू जे मागत आहेस ते तुला या रात्री मिळेल. देव तुझी प्रार्थना ऐकत नाही असे समजू नको. शत्रू तुला हानी पोचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण देव त्याचे रूपांतर तुझ्या भल्यासाठी करत आहे. चिंता सोड आणि ऐक, मनातील सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होईल. तुझ्या सर्व वेदना, तुझे भूतकाळातील दुःख दूर करायला देव तुझ्या समोर आला आहे. तुझं आयुष्य बदलायला 3 मिनिटेही पुरेसे आहेत. बघत राहा, देवाची सर्व वचने खरे होतील. तू कितीही चुका केल्यास तरीही देव दयेने भरलेला आहे. आता तुला नुकसानाचा सामना करावा लागत आहे, पण बाळा, चिंता करू नकोस. तुझ्यासाठी असलेले चमत्कार मार्गावर आहेत. देव म्हणतो, जी चिंता तुला आता त्रास देत आहे, त्या चिंतेची आजची शेवटची रात्र ठरेल. तुझ्यावरील देवाचे प्रेम शुद्ध आहे. तो तुमच्या सर्व जखमा दुरुस्त करेल आणि प्रत्येक धक्क्याचे रूपांतर उल्लेखनीय पुनरागमनात करेल. आगामी शनिवार व रविवार दरम्यान तुमचे जीवन कायमचे बदललेले अशा भरपूर आशीर्वादासह वर्षाव करण्याची तयारी करा. देवाची अद्भुत शक्ती तुम्हाला तुमच्या आरोग्याला स्पर्श करेल. पुढची 3 मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत. तुम्ही गमावलेल्या सर्व गोष्टी मी पुनर्संचयित करीन आणि तुम्हाला आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली संसाधने प्रदान करील. माझा प्रिय मुला, देव तुझ्यासाठी सर्व गोष्टी फिरवत आहे. तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भरपूर आशीर्वाद देईल. तुमच्या सर्व वेदनांवर उपचार करील. म्हणून आत्ता मी तुमचे जीवन गंभीरपणे बदलण्यासाठी काम करीत आहे. तू तुझी काळजी सोडून दिल्यास मी तुझे अंतःकरण अव्यक्त आनंदाने भरून टाकीन. मी तुम्हाला टंचाईच्या ठिकाणातून विपुलतेच्या ठिकाणी घेऊन जात आहे. देवाने तुमच्यासाठी तयार केलेले आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुमचे हृदय खुले ठेवा. विश्वासू राहा आणि चमत्कारिक मार्गाने तुमचे तो जीवन कसे बदलतो ते पहा. हा महिना अमर्याद प्रेम हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामींचे नाम ओम विश्वाय नमः टाईप करा आणि आत्ताच हा शक्तिशाली व्हिडिओ लाईकसुद्धा करा. तुमच्या सर्व समस्या दूर होतील. प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वामींची नामावली सुरू होत आहे, जी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण नक्कीच करेल. देव आपल्याला अशा भविष्याची कल्पना करण्याची आज्ञा देतो, ज्यामध्ये आपले संकट, शंका, चिंता, दुःख हे उगवत्या सूर्याच्या निमंत्रित मिठीत हिमकणाप्रमाणे नाहीसे होतात. तसेच तुमचे संपूर्ण अस्तित्व माझ्या शांतता, स्नेह, वाढ, कृपेच्या अमर्याद अपरणांनी काठोकाठ भरलेल्या पवित्र पात्रामध्ये बदलते. तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल. स्वामी तुझ्या हाकेला धावून येईल. माझ्यावर खरी श्रद्धा असेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की ऐक. श्री स्वामी समर्थ. श्री शंकर महाराज अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सत्पुरुष आहेत. त्यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवडी भागामध्ये आहे. त्यांच्या समाधीची दिनांक वैशाख शुद्ध अष्टमी शके 1881
1969 म्हणजेच 24 एप्रिल 1947 सोमवारी आहे. समधीची अधिकृत नोंद आहे. पण बालपण, मातापिता, शिक्षण, गुरु, साधना, शिष्य संप्रदाय इत्यादींची तपशील हवा तसा मिळत नाही. त्यांनीच पुढे एकदा म्हटले होते, आम्ही कैलासाहून आलो. नावही शंकर. ते खरोखरच शिवाचे वैराग्य संपन्न अंशावतार असावेत. नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाचे गाव आहे. तिथे कोणी चिमणाजी नावाचे गृहस्थ राहत होते. पोटी मूल बाळ नव्हते. ते शिवाचे भक्त होते. एकदा त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला, रानात जा, तुला बाळ मिळेल, घेऊन ये. ते त्या दृष्टांताप्रमाणे रानात गेले. तिथे त्यांना 2 वर्षाचे बाळ मिळालं. शंकराचा प्रसाद म्हणून त्यांनी त्याचे नाव शंकर ठेवले. शंकर ह्या मातापिताजवळ काही वर्ष राहिला. नंतर या बाळाने मातापितांनाच आशीर्वाद दिला, तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल. आशीर्वाद देऊन शंकर बाहेर पडला. नाम नाही, रूप नाही, एक स्थान नाही. श्री शंकर महाराजांना नेमके एक नाव नाही, ते अनेक नावांनी वावरत. शंकर या नावाप्रमाणे सुपड्या, कुंभारस्वामी, गौरीशंकर अशा नावांनीही ते ओळखले जात होते. ही नावे कळली एवढेच. आणखीनही काही नावांनी ते वावरत असावेत. नाव जसे एक नाही, तसे त्यांचे रूपही अनेक. काही ठिकाणी त्यांचा उल्लेख अष्टावक्र असाही केलेला आढळतो. मोठे डोळे होते. ते अजानुबाहू होते. त्यांची गुडघे वर करून बसण्याची पद्धत होती. हे असे रूप वेगळ्या अर्थाने बहुरूपी. ते कधी एका स्थानीही नसत. त्रिवेणी संगम, सोलापूर, अक्कलकोट, त्र्यंबकेश्वर, नाशिक, नगर, पुणे, हैदराबाद, तुळजापूर, औदुंबर, श्रीशैल अशा स्थानी त्यांची भटकंती असायची. श्री शंकर महाराज यांच्यासाठी तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये शंकर महाराजांचे नाव नक्की लिहा, जर तुमची श्रद्धा असेल तर. सांगितली एवढी स्थाने असतील असे सुद्धा नाही. म्हणजे शंकर महाराजांचे नामरूपस्थान सांगणे कठीण आहे. कारण खऱ्या अर्थाने ते वैराग्य संपन्न होते, म्हणूनच शंकर होते. श्री शंकर महाराज योगीराज होते. यांचा अनेकांनी अनेक प्रकारे प्रत्यय घेतला आहे. ते स्वतः मात्र नेहमी म्हणत, सिद्धीच्या मागे लागू नका. पण त्यांनी आपले योग सामर्थ्य कळत नकळत अनेकांच्या प्रत्ययाला आणून दिले. काहींना सिद्धी हवी असते, ती प्रसिद्धीसाठी. त्याने नावलौकिक वाढतो, धनदौलत मिळते, शिष्ट परिवार वाढतो. म्हणून श्री शंकर महाराज म्हणत, सिद्धीच्या मागे लागू नये. त्यांनी स्वतःला सिद्ध प्राप्त होत्या, पण त्यांनी धनदौलत, नावलौकिक व शिष्य परिवारादीची उपाधी मागे लावून घेतल्या नाहीत. ते स्वतः खऱ्या अर्थाने सिद्धीच्या मागे लागले नाहीत. पण शंकर महाराज अलौकिक पुरुष होते. ते चिकित्सक विद्वानांनाच मान्य देत. म्हणून ते विद्वान यांची योग्यता जाणून होते. ते म्हणत, मला जाती धर्म नाही. ते स्वतः खरोखरी सर्वांशी समभावाने वागत. त्यामुळे त्यांच्याकडे मुसलमानही येत. एका मुसलमानाने त्यांना आपली काही अडचण सांगितली. शंकर महाराजांनी त्यांना काय सांगावे? अरे, तू नमाज पढत नाहीस, नमाज पढत जा, तुझी अडचण दूर होईल. ते काय शिकले होते कुणास ठाऊक, पण काही दीड शहाण्या विद्वानांना त्यांनी अस्खलित इंग्रजीतून उत्तर दिले. त्यांना इंग्रजीचे ज्ञान कसे कुठे झाले कुणास ठाऊक. पुण्यात अप्पा बळवंत चौक प्रसिद्ध आहे. अप्पा बळवंत मेहेंदळे यांचा वाडा चौकातच होता. बळवंतराव मेहेंदळे हे पानिपतच्या लढाईत लढले होते. त्यावेळी अप्पा बळवंत हा केवळ 12 वर्षाचा होता. सरदार मेहेंदळे यांचा वाडा होता. म्हणून त्या चौकाचे नाव अप्पा बळवंत चौक. मेहेंदळे यांच्या घराण्यातील ताईसाहेब मेहेंदळे शंकर महाराजांमुळे प्रसिद्धीस आल्या. एक दिवस शंकर महाराजांनी ताईसाहेब मेहेंदळे यांच्या गळ्यात बोटाने स्पर्श केला नी सांगितले, ज्ञानेश्वरी सांग. ताईसाहेब ज्ञानेश्वरीवर प्रवचने करू लागल्या. ताईसाहेब मेहेंदळे आपल्या वाड्यातच प्रवचन करीत. मेहेंदळे वाड्यात वरती माडीवर मोठा दिवाणखाना होता. तेथेही प्रवचने चालत. तो मोठा दिवाणखाना श्रोत्यांनी भरून जात असे. त्यांच्या मुखातून साक्षात सरस्वती अवतरायची. त्या
वेदोपनीत आचार्याचे अवतरणे देण्याच्या भानगडीत सहसा पडत नसत. पण वेदात योगशास्त्रे अशा काही अभूतपूर्व रीतीने सांगत की प्रगाढ पंडितांनी माना डोलावल्या. त्या ज्ञानेश्वरी सांगत, पण ज्ञानेश्वरीची काव्यमयता, शास्त्रीयता, वैचारिक सुसंगती नि झेप त्यांच्या प्रवचनातून अनासाये प्रकट होई. विशेष असे की त्यांचे पतीही त्यांची ज्ञानेश्वरी ऐकत बसत. श्री शंकर महाराजांची अतिशय साधी शिकवण. श्री शंकर महाराजांनी मोठमोठी व्याख्याने, प्रवचने केली नाहीत. एखाद्या ग्रंथावर टीका लिहिली नाही. आलेल्या व्यक्तींना त्याचे साधेसुधे मार्गदर्शन असे. ते म्हणत, अरे, आचरण महत्त्वाचे. ग्रंथाचे वाचन नि अभ्यास आचरणात येईल तेवढाच खरा. ते म्हणत, भावनेने भिजलेले असेल ते भजन. त्यांनी अनेकांना सांगितले, मातापिताची सेवा करा, कुलदेवतेची आराधना करा, यापेक्षा अधिक काही नको. श्री सद्गुरू शंकर महाराज हे उंचीने फार कमी आणि जन्मता अष्टावक्र व आजानुबाहू होते. त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा असे. ते नेहमी पांढरे धोती, सफेद शर्ट परिधान करून असत. खूप वाढलेले केस, दाढी मिशा, त्यातून डोकावणारे अतिशय मोठे पण भेदक डोळे. प्रथमदर्शनी महाराजांचे वागणे एखाद्या लहान मुलाप्रमाणे वाटे, पण त्यांचे तेज आणि योग्य सामर्थ्य त्यांच्या चेहऱ्यावरून ओतप्रोत ओसंडे. लहान मुलांप्रमाणे वागणारे, स्वतःला अज्ञानी, गावंढळ संबोधणारे महाराज जेव्हा बोलत तेव्हा मात्र भल्याभल्यांची तोंड बंद होत असत. स्वतःला अशिक्षित म्हणवणारे महाराजांचे जवळजवळ सर्वच भाषांवर प्रभुत्व होते. आलेल्या भक्ताच्या मायबोलीत ते त्याला उत्तर देत. एकदा शंकर महाराजांचा उपदेश समजून सांगण्याची पद्धत जी आहे ती आज मी तुम्हाला सांगणार आहे. एकदा सद्गुरू शंकर महाराजांकडे स्वतःला ज्ञानी समजणारा माणूस आला होता. तो वेगवेगळे शास्त्र, त्यातील सूत्रे कंठस्थ करून स्वतःला मोठी ज्ञानी आणि शास्त्राचा मोठा पंडित समजत होता. स्वतःला किती ज्ञान आहे याचा अहंकार त्या माणसाच्या नजरेतून प्रकट होत होता. तो ज्ञानी माणूस आला आणि शंकर महाराजांसमोर बोलू लागला. महाराजांनी त्याला पाहताच ओळखले. महाराज चहा पीत होते. इतरही लोकांना महाराजांनी चहा दिला होता. तो बोलू लागल्यावर त्याच्या बोलण्यात तो स्वतः किती ज्ञानी आहे हेच त्याला भासवायचे होते. त्याचे भगवद्गीता, ऋग्वेद, सामवेद इत्यादी वेगवेगळ्या शास्त्रावर चर्चा केली. तो म्हणाला, मला कळलं आहे की तुम्हीही ज्ञानी आहात. तुमच्याकडून नवीन ज्ञान मिळालं तर आनंद होईल. मी त्यासाठी तुमच्याकडे आलो आहे. शंकर महाराजांनी त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणाले, आधी चहा तर घ्या, नंतर आपण बोलूया. महाराजांनी कपबशी त्याच्या हातात दिली आणि त्याच्याजवळ किटलीतून त्याच्या कपात चहा ओतायला सुरुवात केली. चहाचा कप भरला, त्यातून चहा बशीत सांडू लागला. तरी महाराज चहा ओततच राहिले. बशी पण भरली आणि बशीतून चहा खाली सांडायला लागला. तसाच तो माणूस चिडला आणि म्हणाला, अहो, करताय काय तुम्ही? कपात एवढी जागा आहे, तेवढाच चहा द्यायचा. एवढं साधं ज्ञान तुम्हाला नाही आणि तुम्ही कसले ज्ञानी? शंकर महाराज हसून म्हणाले, खूपच समजूतदार दिसता. पण तुम्हाला एवढं ज्ञान हवे की तुम्ही आधीपासूनच ठासून ठासून ज्ञान भरून घेऊन आलाय. तुझ्यात काही रिकामी जागा असेल तर मी तुला काही देऊ शकेन, पण मला तर तू भरलेला दिसतोस. माझ्याजवळ यायचं असेल तर आधी रिक्त होऊन यावं लागेल. मल्हारी मार्तंड चरित्रात असाच प्रसंग आला तेव्हा खंडेराय म्हाळसेला म्हणतात, तू माझी शिष्या बन. तेव्हा म्हाळसा खंडेरायाला म्हणते, मी तुमची पत्नी आहे, मग मी तुमची शिष्या झाली नाहीत का? तेव्हा खंडेराय म्हाळसेला म्हणतात, माझी तशी शिष्या नको बनू. ज्याप्रमाणे एखाद्या पदार्थाचे पूर्णपणे भरलेल्या भांड्यात दुसरा पदार्थ राहत नाही, भांडे पूर्ण रिक्त असेल तरच त्याच्यात एखादा पदार्थ राहतो, त्याप्रमाणे तू बानूचा द्वेष, राग तुझ्या मनात ठासून भरला आहे. तो जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तू माझी शिष्या होऊ शकत नाही. तो जर तुझ्या मनातून राग, द्वेष, मत्सर निघून गेला तर तू खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होऊन खरे शिष्यत्व प्राप्त करशील. खरा गुरु तुम्हाला ज्ञान देत नसतोच, तो तुम्ही ज्ञान म्हणून जे गोळा केलेला आहे
तेच आधी हिरावून घेत असतो. तेच आपल्याला काम, क्रोध, द्वेष, मत्सर, राग, लोभ इत्यादी षड्विकारांनी आपण भरलेलं असतो. ते एकदा नाहीसे होऊन आपण रिक्त झालो की सद्गुरूंकडून आपोआप प्रेरणा मिळून शिष्याला खरे ज्ञान प्राप्त होते. कोणत्याही सद्गुरूकडे तुम्ही गेला तर तुम्हाला स्वतःला असलेले ज्ञान पाघळू नये. आधी स्वतःचं अज्ञान स्वीकारावं लागतं. ज्यावेळी आपण कबूल करतो आपण अज्ञानी आहोत, तेच खरं ज्ञानाच्या दिशेने उचललेलं आपलं पहिलं पाऊल ठरतं. साई सच्चरित्र आपण वाचलेलं असेल. श्री साईबाबाने बहुतेक शिष्य उच्च शिष्य विद्या विभूषित होते. कोणी डॉक्टर, कोणी वकील, तहसीलदार, पण साईबाबांसारख्या परब्रह्मासमोर त्यांच्या तोंडून एकही शब्द यायचा नाही. योगीराज श्री शंकर महाराज नेहमी भक्तांना समोर बसवून सद्गुरूचा महिमा सांगत असत. ते जेव्हा म्हणून अक्कलकोटला येत तेव्हा आपल्या आईला मुलाने भेटावे अशा प्रेमाने साधुमुनांना श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेत तासनतास वटवृक्षाच्या छायेत राहत. संपूर्ण रात्रभर जागरण करीत. रात्री गुरुशिष्याच्या भेटी होत. त्यांच्यासोबत शंभूराय मठाचे महंत जनार्दनबुवा, जानूबुवा असत. श्री स्वामी समर्थ महाराज हे आमचे एकमेव गुरु आहेत. त्यांच्या स्थानावर आम्ही येऊन सुखावतो. आपल्या सद्गुरू माऊलीच्या दिव्य समाधीवर माझ्या हातून अनेक चमत्कार घडतात. अक्कलकोटातील अनेक मान्यवर व्यक्ती महाराजांच्या भेटीला येत. महाराजांची विभिन्न नयनरम्य रूपे पाहून नम्रतापूर्वक लीन होत असत. अशा वेळी अक्कलकोटला जमलेल्या आपल्या भक्तांना महाराज सांगत, माझे गुरु श्री स्वामी समर्थ यांना नित्य स्मरा ही माझी आज्ञा आहे. आपल्या संपूर्ण आयुष्यात श्री स्वामींची पुण्यतिथी प्रगट दिन महाराज साजरे करायला विसरले नाहीत. योगीराज श्री शंकर महाराज नेहमी म्हणत असत, पाणी पिना छान के और गुरु करण्या जान के. पाणी जसे गाळून प्यावे तसेच सद्गुरूंची खरी परीक्षा शिष्यानेच घेऊनच त्याला ओळखावा. आपल्या मतलबपोटी भक्तांना माळ घालून नारळ हातात देऊन त्याच्याकडून पैसे उकळून त्याला शिष्ट करणारे व आपल्या सर्व रोगावर उपाय सांगणारे, भक्तांचे बदलायचे ढोंग नाटक करणारे, खोट्या आशा दाखवणाऱ्या गुरुबद्दल महाराजांना अतोनात चीड होती. आपल्या आयुष्यात 10,000 शिष्य करून 1400 वर्ष जगलेले चांगदेव आयुष्यभर कोरेच होते हे महाराजांना ज्ञात होते. आपण गुरुकडे धाव न घेता गुरुच शिष्याच्या शोधात आपल्याकडे येतो. श्री स्वामी समर्थ पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटात श्री शंकर महाराजांची वाट पाहत होते. गरज दोघांना होती आणि जगाच्या कल्याणाची. शंकर महाराज हे थोर अवलिया होते. नव्याने सांगायची गरज नाही. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले नाशिक येथील श्री त्र्यंबकेश्वर येथील पुजारी रामभाऊ अकोलकर यांना शंकर महाराजांचा सहवास लाभला. सुख आणि शांती म्हणजे काय आणि ते मिळवण्याचा सोप्यात सोपा उपाय किंवा मार्ग कोणता हे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जगात सुख आणि शांती मिळवण्याकरिता प्रत्येकजण प्रयत्नशील आहे. या सुख समाधानाला झोकळून टाकणाऱ्या काय आणि कोणकोणत्या गोष्टी आहेत हा ज्याच्या त्याने विचार करायला हवा. आपल्या इच्छा, ईर्ष्या किंवा महत्त्वाकांक्षा, वासना, अतृप्ती किंवा हावरेपणा, असूया वगैरे गोष्टींनी सारे जीवन गढूळते असुख आणि अशांती निर्माण होऊन केविलवाणी मनस्थिती उत्पन्न होते. यांना जर कोणत्या रीतीने टाळता आले किंवा त्याची योग्य ती वासलात लावता आली तर सुख, शांती, समाधान उत्पन्न होऊ शकेल. जे आपले नाही ते मिळवण्याचा हव्यास, आपण जे नाही तसे होण्याची महत्त्वाकांक्षा, जे आपले नाही ते धरून ठेवण्याची आणि आपण कोणीतरी आहोत हे सतत दाखवण्याची धडपड आजकाल प्रत्येकाची चालू आहे. जीवनावश्यक गोष्टींशिवाय आपण कितीतरी इतर गोष्टी
मिळवण्याकरिता उगाच धडपडत असतो. हा जो पसारा आपल्याभोवती आपण निर्माण करून ठेवतो, तोच जीवनात अपेक्षित सुख आणि समाधानाचा वाटा रोखून धरीत असतो. जगात राहायचे तर जगरहाटीप्रमाणे वागायला हवे, असा मूर्खपणा मुद्दा पुष्कळदा पुढे करण्यात येतो. आजचे जग कसे आहे हे पाहिले तर जिकडे तिकडे निरनिराळे धर्म, पंथ, जाती, उपजाती, निरनिराळे वाद व मतप्रणाली यांचा नुसता गोंधळ माजला आहे. मी जी मते मानतो तीच खरी, मी आचरीत असलेली जीवनसरणी काय ती खरी नि विचारपूर्वक आखलेली नीतीचा अवलंब प्रत्येकानेच करायला हवा, हाच आग्रह पावलोपावली चाललेला असून आपली मते दुसऱ्यावर लादण्याचाच आटोकाट प्रयत्न सगळीकडे चाललेला आजच्या जगामध्ये दिसतो. त्यामुळे होते असे की आपले प्रभुत्व किंवा पुढारीपण, आपली प्रभावळ या वा अनुयायी, आपले व्यक्तिमत्व, आपली सत्ता, निमत्ता इत्यादी कायम टिकवण्याकरिता अव्याहत चाललेला झगडा हेच जणू जीवन. अशी चुकीची विचारसरणी बदलून होऊन बसली आहे. भोवताली चाललेल्या धूमचक्रीत तुम्हाला सुख हाती लागायचे कसे? तुम्हाला नीरव शांतता हवी असेल तर ती या बाजारी गल्लीबल्ल्यात मिळायची कशी? इथे देणे नि घेणे, माझे नि तुझे याशिवाय भाषा नाही, हालचाली नाही, कर्तव्य नाही. तुम्ही येथे बहुसंख्येने जमला आहात, ऐका हो ऐका असे एकमेकांना सुनावत जर सगळेच ओरडू लागले तर मी काय बोलतो ते कुणाला तरी नीट ऐकू येऊ शकेल का? कधीच नाही. प्रत्येक जण स्वतः शांत राहिला तरच या जगामध्ये शांतता राहू शकेल नि तेव्हा सर्वांना ऐकण्याचा आनंद मिळू शकेल. त्याप्रमाणेच आपली जीवनसरिता ज्याप्रमाणे गढूळ होत आहे, त्याच गोष्टीपासून जेव्हा आपण दूर असू वा त्याचा अडथळा जेव्हा आपण आपल्या हाताने बाजूला करू, तेव्हाच जीवन सुखशांतीपूर्ण होईल. नीरव शांततेचा लाभ बाजारातल्या गोंगाटात कधीतरी होईल काय? सप्तमीच्या दिवशी शंकर महाराज मौन सोडून बोलले. मामींना म्हणाले, आम्हाला फक्त एक कपभर चहा करून दे. या समोरच्या फडताडलीवर एक लहानशी गादी घाल, एक तक्क्या ठेव. आंघोळ करून आम्ही तिथे बसणार आहोत. तू दार लावून घे. आमच्याशी कुणी बोलायचं नाही. कुणी आलं तरी लक्षात ठेव, आम्ही कुणाशीही बोलणार नाही. तुम्ही कुणी दार उघडायचं नाही, कळलं? ही माझी आज्ञा समजा. जेव्हा शंकर महाराज महासमाधी घेणार होते तेव्हाचा हा क्षण आहे. शंकर महाराजांचे वचन याबद्दल बोलायचे झाल्यास त्यांना कदाचित असे म्हणायचे असेल की माझ्या रंगात रंगणारा तोच मला ओळखणार. असे अनेक भक्त होते की त्यांच्या रंगात रंगून गेले होते. आजही अशी अनेक लोक आहेत, त्यांना महाराजांनी आपल्या रंगामध्ये रंगवून घेतले आहे. डॉक्टर धनेश्वर पेशावर डॉक्टर, पण त्यांची भेट महाराजांशी झाली. डॉक्टर त्यांच्या रंगात रंगून गेले होते. महाराजांनी त्यांना 16-17 विद्या शिकवल्या, पण त्यांनी कधीच त्याचा उपयोग स्वतःसाठी केला नाही, कारण त्यांनी महाराजांची लीला अगाध आहे हे जाणले होते. प्रधान हे उच्च शिक्षित होते. त्यांना महाराजांनी आस्तिक केले. महाराजांनी प्रधानांना आपल्यासारखं बनवलं. त्यांना अनेक देवीदेवतांचे दर्शन महाराजांनी घडवले आहे. शंकर महाराजांसाठी एकदा कमेंट बॉक्समध्ये लिहा, ना चिंता ना भय, शंकर बाबा की जय. ना चिंता ना भय, शंकर बाबा की जय. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्याशिवाय तुमचे भरपूर सेवक करीत आहेत, पण तुमचा शिवाय माझे कोणीच नाही. तेरे दर सा कोई दर नहीं, तू है बेमिसाल, तेरी कोई मिसाल नहीं. लाखों उठे हैं तेरे दर से जिंदगी लेकर, फिर मैं कैसे कह दूं कि तुझे मेरा ख्याल नहीं. धनकवडीचा तो बाबा, त्याच्या हाती सारा व्यवहार. जन्म मृत्यू येणे जगणे,
चोख पाहतो सारा कारभार, शरण जावया त्या अवलियाला, त्याच्या पुढे कुठले सरकार. म्हणून श्री शंकर महाराज की जय हे कमेंटमध्ये जरूर लिहा. जमवावीत माणसे 100 मज न वाटे महाराज म्हणत, एक जरी मज जवळ येत उद्धार त्याचा करीन मी. माझे बाबा शंकर फेट्याचा रुबाब भारी, नजर त्याची करारी, बोटात अंगठ्या सोनेरी, दाढीत काय दिसते स्वारी, सिगरेट चहा खिचडी खूप प्यारी, भक्तावर नजर पिल्ल्यावर पर कुणाला भेटतो गिरणारी तर कुणाला गाणगापुरी, ह्याची बातच सगळी न्यारी, कुणाला वाटतो दत्तावतारी, कुणाला वाटतो भोला भंडारी, याची स्वामींवर निष्ठा भारी, बसला जरी धनकवडी नगरी, रोज असतो प्रत्येक भक्ता घरी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरू श्री शंकर महाराज की जय. कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. अरे तुला कोणी दुःख दिले म्हणून कधी वाईट वाटून घेऊ नको. तुझ्या पासून कोणी दूर गेले म्हणून काळजी करू नको. मी तेच तुला देणार जे तुझ्यासाठी योग्य आहे, ते नाही जे तुला योग्य वाटते. निर्णय माणसांचे चुकतात, ईश्वरांचे नाही, असे शंकर महाराज म्हणत. जहाँ पर दुनिया तुमसे मुँह फेर लेगी, फिक्र मत करना बंदे, वहाँ तुम्हें हम मिलेंगे. लोकांपुढे हात पसरण्यापेक्षा महाराजांपुढे हात पसरवा. ओंजळभर नाही तर झोळी भरून मिळेल, एवढं नक्की. म्हणून लोकांसमोर हात पसरण्यापेक्षा स्वामींसमोर, शंकर महाराजांसमोर हात जर पसरले तर ज्याची तुम्ही अपेक्षासुद्धा कधी केली नसेल, एवढं तुम्हाला शंकर महाराज, स्वामी समर्थ महाराज देतील. म्हणून कधीही स्वामींचा हात कधीच सोडू नका. जय जय महाराज श्री शंकर. भक्तांना जे कल्याण कर, स्मरता होती सुखकर. नमर त्यांना असो हे. श म्हणजे कल्याण कर, कर म्हणजे जो करणारा, कल्याणकरी जो खरोखर शंकर त्यांना म्हणतात. शंकर महाराजास माझी विनंती, आपले चरित्र गहन अति, थक्क होऊन जाते मती. लेखणी काय लिहिल आपुले चरित्र जे असत, त्याविषयी पुस्तकेही प्रकाशित, लोकही बरेच काही सांगत. विविध साधने अशीही कोठेही लागतसे संगती. स्वामींच्या मार्गावर चालताना ज्यावेळी आपण स्वामींच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले की स्वामी आपल्या दिशेने 2 पावले टाकतात. कारण भक्तांच्या भेटीची ओढ स्वामींना भक्तापेक्षाही जास्त असते. शंकर महाराज समाधीदिनी म्हणजेच 28 एप्रिल या दिवशी महाराजांच्या सर्व व्हिडिओला तुम्ही लाईक नक्की करत राहा. शंकर महाराज म्हणतात, आरंभ तू, अंत तू, शून्य मी, अनंत तू. उम्मीदों के आगे टूट जाना अच्छी नहीं लगता, किसी के सामने हाथ फैलाना अच्छा नहीं लगता. मुझे देने वालों की ही कतार में रखना मेरे मालिक, तेरे दर के सिवा कहीं सर झुकाना अच्छा नहीं लगता. म्हणून आपण स्वामींवर, शंकर महाराजांवर विश्वास ठेवून आपले नेहमी कार्य करत राहिले पाहिजे. माझ्या बाह्यकृतीला भुलू नको. रिद्धी-सिद्धीच्या मागे लागू नको. तुमच्या जीवनाचे कोडे तुमच्या आत्मारामच सोडविल. माझं अस्तित्व तिथेच आहे ते ओळख. जितना कम सामान रहेगा उतना ही सफ़र आसान रहेगा. जितनी भारी गठरी होगी उतना ही तू हैरान रहेगा. वो दिल जलाए भागे हैं, अब इन चिरागों से दिल नहीं लगता. आईना सजावट बन रखता है, खुद को देखना भी मुनासिब नहीं लगता. सुनो ना मेरे सद्गुरु, रिश्ता तेरा और मेरा है बहुत ही प्यारा. मैं हूँ जग से हारा और तू हारे का है सहारा. न छोड़ना कभी
हमें तू क्यों की नहीं है, तेरे बिन जिंदगी का गुजारा. मेरे सद्गुरू शंकर बाबा. माणसाला त्याचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात. ते टाळता येत नाहीत, कारण तो त्याच्या कर्माचा हिशोब असतो. श्री स्वामी समर्थ. दया करा सगळ्यांना, सुरक्षित ठेवा. तुमच्या शक्तीची गरज आहे. प्रकट व्हा महाराज, वाचवा आम्हा सगळ्यांना. मी जे जे मागितलंय तुम्ही मला दिलंय. महाराज, आज मी सगळ्या मनुष्याच्या जीवाची भीक मागतो. सगळ्यांना सद्बुद्धी दे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये ही क्षमता असते. मी सर्वत्र आहे. मी चराचरा व्यापून आहे. मी वारा आहे. मी पाणी आहे. आकाशही मीच आहे. पक्षाच्या कंठातून निघालेला शिळही मीच आहे. गाणगापुरात मी आहे. कैलासावर मी आहे. गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलो नाही. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. म्हणून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्हाला पण जर वाटलं तर तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये हे लिहा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचं हे वाक्य मनाला उभारी देणारं आहे. आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो. जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणे गात राहतो, त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते. आणि जो व्यक्ती स्वामींवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून राहतो, त्याच्या स्वामी सगळ्या इच्छा पूर्ण करतात. आपण आपलं काम हे नेहमी स्वच्छ आणि निर्मळ ठेवावं. स्वामी आपल्या कामाची पावती नक्कीच आपल्याला देतात. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करत राहा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा. जर तुम्हाला तुमची प्रगती मोजायची असेल तर नोटा मोजू नका. कधी चुकून डोळ्यात 2 अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून, खळून, खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहिती नसते. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही. समाधानासारखे कोणतेही सुख नाही. लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. तुमची खरखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणाला सुद्धा देवत्व येतं. पण जर का अंधश्रद्धा असेल तर मानवी स्वरूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमची कठपुतली करतो. म्हणून गुरु करताना विचारपूर्वक करा. ज्यावेळी हरतो मी संकटांना, तेव्हा सावरता तुम्ही मला समर्था. बनून जेव्हा चालतो अंथरूण, तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनून. जेव्हा वाहू लागतो दुःखाचा डोंगर, तेव्हा स्वामी तुम्ही मला दाखवता निवारा. जेव्हा वाहतात अश्रूंचे पाट, तेव्हा तुम्हीच मला दाखवता जगण्याची वाट. जेव्हा पडतो खाली मी थकून रून, तेव्हा तुम्हीच घेता मला मांडीवर उचलून आणि म्हणता, नको घाबरू या छोट्या छोट्या दुःखांना, नको हरू यांना. लक्षात ठेव, कितीही मोठे संकट पडो तुझ्या गाठी, नको घाबरू, मीच राहीन तुझ्या पाठी. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तेव्हा स्वामी तुम्हाला नेहमीच मदत करतील. केवळ तुमच्या पायांशी बसून राहणं हे देखील तुमचं पूजन. तुमच्यापासून दूर असताना तुमचं चिंतन करणं हे देखील तुमचं पूजन.
हातात जपाची माळ नाही की मुखात पूजाविधीचे अखल्लित मंत्र नाहीत किंवा षोडोपचार पूजनाचा थाटमाटेही नाही. सुगंधित फुले नाहीत, रसाळ फळेही नाहीत, घमघमणारं अत्तर नाही की गोमतेचे तुपाचे प्रशांत निरांजनाची आरतीही नाही. परंतु प्रत्येक क्षण तुमचाच विचार करणं हे देखील तुमचं पूजन. श्री स्वामी समर्थ म्हणून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री शंकर महाराज की जय हे लिहायला विसरू नका. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख वेदना जगाला सांगू नका. ते तुमचे दुःख रडत रडत विचारेल आणि हसत हसत सांगत बसेल. आपले दुःख, आपल्या चुका श्री स्वामी समर्थ माऊलीसमोर अंतःकरणापासून न भीता न लाजता कुणाचीही पर्वा न करता सांगा. कारण स्वामीच ब्रह्म आनंदाचे उगम आहे, सर्व सुखशांतीचे आश्रयस्थान आहेत. आर्ततेने हाक मारली असता श्री स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. गरज नाही लागत कुणाची, भीती नाही वाटत कशाची. स्वामींसोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. स्वामीसोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी, का उगाच कसली काळजी करावी. स्वामीसोबत असताना समोरे जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा, माझ्याही आणि इतरांच्याही. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अखंड नामस्मरणाचे महत्त्व. यमनियमांचे पालन करून चित्तवृत्तींना रोखण्यास फार काळ लागू शकतो. कारण चित्तावर प्रकृतीतील कोट्यावधी संस्कार असतात. त्यातील एक एक संस्कार घालवायला सुद्धा वेळ लागतो. प्रकृतीतील संस्कार घालवण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा गुरुतत्वाशी एकरूप होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे हे जास्त महत्त्वाचे आहे. हेच अखंड नामस्मरणाचे साध्य होते. मन, बुद्धी, चित्त वगैरे प्रकृतीचे घटक त्यांच्या गुणाप्रमाणे कार्य करत असतात. त्याच्याशी विरोध करण्यास आपली सेवा साधना खर्च करण्यापेक्षा गुरुतत्वाकडे जाण्यासाठी म्हणजे श्री स्वामी समर्था या नाममंत्रात एकरूप होण्यासाठी वापरली तर ध्येय लवकर साध्य होईल. आपली मूलभूत क्षमता, सामर्थ्य, कुवत याची नीट ओळख करून न घेता जर कुणी आपले लक्ष निश्चित करत असेल, आपली मौलिक क्षमता जाणून घेऊन जर व्यवस्थित मार्ग स्वीकारला तर व्यवस्थेची कमतरता असूनही व्यक्ती यशस्वी होतो. आणि कर्मफळाची आसक्ती सामान्यपणे आपले लक्ष काम करण्याकडे कमी व त्याच्या परिणामाकडे, त्याच्या फळाकडे अधिक असते. त्यामुळे कार्यक्षमतेचा ह्रास होतो आणि वास्तविक पाहता परिणामाची चिंता न करता आपल्या पूर्ण मनोनिग्रहाने मन लावून कोणतेही काम केले तर त्यात उत्तम यश मिळते. तेजोनिधी ग्रंथ म्हणजे सद्गुरू मोरेदादा केवळ जीवनचरित्र नाही तर त्यांच्या अमृतमय वाणीतील बोधामृत व स्वामी समर्थ सेवा मार्गाचे तपशीलवार अनमोल मार्गदर्शन आहे. श्री स्वामी समर्थ हा परब्रह्माचा नाममंत्र सर्वसिद्धी आणि परिपूर्ण आहे. त्याला कुठलाही पूर्णता प्राप्त करून घ्यायची असते असे नाही. सद्गुरूकडून घेतलेले नाममंत्र आणि आपल्या स्वतःच्या पसंतीने घेतलेला नाममंत्र ह्यात फरक करता येत नाही. तरीसुद्धा सद्गुरूंकडून घेतलेला नाममंत्राचे वैशिष्ट्य असे, सद्गुरू त्या नाममंत्राच्या पाठीशी सत्यारूपाने असतो. आपल्याकडून नामस्मरण होण्यात त्याची आपल्याला फार मदत होते. आपण करीत असलेले नामस्मरण त्याचे सत्तेने होत असल्याची जाणीव झाल्याने मी नामस्मरण करतो असा अहंकार होत नाही. सद्गुरू भेट होईपर्यंत
मात्र आपण नामस्मरण करीतच राहावे, कारण नामस्मरणात सद्गुरूंची भेट करून देते. खडीसाखर ठेवली म्हणजे मुंग्यांना आमंत्रण करावे लागत नाही, ते आपोआप तिचा शोध घेत येतात. तसेच आपण खडीसाखर बनावे म्हणजे संत सत्पुरुषांना आवडेल असे वर्तन कृती करावे. भगवंताचे अनुसंधान आणि अखंड नामस्मरण याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट त्यांना प्रिय नाही. म्हणून आपल्या हृदयामध्ये नामस्मरणाची ज्योत अखंड तेवत ठेवावी. सद्गुरू आपला शोध घेत येतील आणि आपल्यावर कृपांचा वर्षाव करतील. आपल्या ज्या मंत्राचा जप करतो तोच मंत्र सद्गुरूंनी दिला तर आपल्याला वाटेल यात काय विशेष, पण याच विशेष आहे. सद्गुरूकडून मंत्र घेतल्यावर आपण कर्तव्यपणाच्या अभिमानाला वाव राहत नाही. मिठाचा एक खडा खीर नासवतो, त्याप्रमाणे अभिमान सर्व सेवा नासवतो. अभिमान टाकण्यासाठी परब्रह्माचे नामस्मरण हे औषध समजावे. भगवंताची प्राप्ती हे त्याचे फळ आहे. शरीर स्वास्थ्याला लागणाऱ्या शरीरातल्या द्रव्यात जेव्हा कमी अधिकपणा उत्पन्न होतो तेव्हा शरीर स्वास्थ्य बिघडते, त्याला आजार म्हणतात. सुंठ हे असे औषध आहे, ते शरीरात कमी झालेल्या द्रव्याची भरपाई करते, जास्त झालेल्या द्रव्य कमी करून आरोग्य राखते. नामस्मरण हे सुंठीसारखे आहे. पारमार्थिक प्रगतीच्या मार्गात ज्या गुणदोषांमुळे अडथळा होतो ते गुणदोष दूर करून नामस्मरण प्रगतीचा मार्ग मोकळा करते. नंदादीप अखंड तेवत ठेवायचा असेल तर त्यात तेलाचा पुरवठा करावा लागतो. तसे ज्याला आनंदरूपी जीवन जगायचे असेल, हवे असेल, त्याने सतत श्री स्वामी समर्थ या नामस्मरणरूपी तेलाचा सतत पुरवठा केला पाहिजे. आपण जगामध्ये व्याप वाढवतो तो आनंदासाठीच, पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असतो. ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो. म्हणून हा आनंद अशाश्वत आहे. उलट रोज 5 मिनिटे का होईना स्वामींशी अनन्य व्हावे. अशा 5 मिनिटांचा आनंद हा 100 वर्ष नुसते जगून मिळणार नाही. साखरेच्या गोड्याबद्दल नुसते वर्णन केल्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकावी. जसा खरा आनंद मिळतो तसेच येथे आहे. ज्याच्याजवळ आपण भगवंत आहे त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होते. म्हणून नामस्मरण करावे. जिथे भगवंत तिथे आनंद असतो. काही लोकांना आज देवाची गरज वाटत नाही, पण ती कशी वाटेल त्याचा तरी विचार करावा. भगवान चिंतनाने नामस्मरणाने भासू लागतात. जितकी आग जोरात तितका पाण्याचा मारा अधिक हवा. जसे तितकी देहबुद्धी बळकट तितका श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाचा जोर अधिक पाहिजे. नामस्मरणाशिवाय दुसरे सत्य नाही, दुसरे साधन नाही असा दृढ विश्वास झाला असता अखंड नामस्मरण होईल आणि ते केल्याने त्याच्या सहवासाने त्याविषयी स्नेह वाढेल. संत देहातीत असतात, त्यांच्याजवळ गेल्याने देहाभिमान कमी होतो. प्रत्यक्ष गेले की नाही तरी चालेल, पण भाव ठेवून कार्य जितके लवकर होते तितकेच देहाच्या सहवासाने होत नाही. तीर्थास तीर्थपणे, देवास देवपण, गुरूस गुरूपण आपल्या भावनेनेच येते. तीर्थास जाऊन आपण निष्पाप होऊ अशी भावना असली तीर्थाचे स्नान होईल. सर्व काही भावनेनेच येते आहे. नामस्मरण भाव उत्पन्न करते. भावयुक्त अंतःकरणाने नामस्मरण केले असता आपले काम शीघ्र होते. साधूहून साधूस ओळखावे. साधू सर्वामुती भगवतात किंवा सर्वत्र मीच आहे असा भाव ठेवतात, त्यामुळे ते सर्वांवर प्रेम करतात. सर्वत्र प्रेम करायचे म्हणजे निस्वार्थ बुद्धीने योग्य ते करणे. आपण आपलेपणात काहींनाच बघतो तसे न करता सर्वभूती परमेश्वर बघावा.